अजितदादा जिवंत आहेत. बारामतीचा वाघ पुन्हा आलाय. भ्रष्टाचाराच्या फाईल्स घेऊन आलाय. अपघाताचा प्लॅन आखणाऱ्या गुन्हेगारांना आता सोडणार नाही. ही फक्त बातमी नाही, तर संपूर्ण राज्यातील जनतेला आणि राजकारणातील राजकारण्यांना हादरून सोडणारी आणि धक्का देणारी माहिती आहे. त्यामुळे झोपला असाल तर जागे व्हा, जागे असाल तर डोळे उघडून नीट पहा. बारामतीच्या वाघाची एंट्री होणार आहे. अपघातात अजून जे 6वी व्यक्ती सापडले नव्हते, तर ते 6वी व्यक्ती दादाच होते. हा सर्व प्लॅन त्यांच्या चुलत्यांनी केलेला होता. त्यांनीच दादांना लपवून ठेवलेलं होतं. अख्खं विमान जळालं, परंतु कागद का जळाले नव्हते? अख्खं विमान जळालं, फक्त घड्याळ का जळालं नव्हतं? अख्खं विमान जळालं, पण दादांच्या अंगावरील जॅकेट का जळालेलं नव्हतं? तर अशा प्रकारच्या चर्चा गावखेड्यापासून ते निमशहरी भागापासून ते शहरी भागापर्यंत, यासोबत तालुक्यापासून ते जिल्ह्यापासून तर ते महाराष्ट्र राज्यापासून ते संपूर्ण भारत देशामध्ये पसरलेले आहे. त्यामुळे यावरती आता तोडगा काढणं गरजेचं आहे. अखेर सत्य काय आहे ते आता उघडकीस आलेलं आहे. हे सध्या ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकणार आहे. त्यामुळे सत्य माहिती ऐकण्यासाठी 2 मिनिटं वेळ काढा आणि ही माहिती काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून खरंच दादा जिवंत आहेत का? ते आता कुठे लपून बसलेले आहेत का? त्यांची खरंच एंट्री होणार आहे का? या संपूर्ण प्रश्नांची उत्तरे आता भेटलेली आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा लागलेला आहे. बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून या अपघाताची तपासणी CID कडे देण्यात आलेले होते. तर या CID च्या माध्यमातून आता एक नवीन माहिती समोर आलेली आहे. या माहितीमधून अजितदादा जिवंत आहेत की नाही, यासोबत हा अपघात होता की घातपात होता, यासोबत जी 6वी व्यक्ती अपघातामध्ये सापडलेले नव्हते, तर ती 6वी व्यक्ती दादाच होते का? यासोबत अमोल मिटकरनी उपस्थित केलेले प्रश्न आणि त्या प्रश्नांवरती मिळालेली उत्तरे, यासोबत रोहित पवारांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि त्या प्रश्नांवरती मिळालेली उत्तरे. त्यामुळेच या ठिकाणी हा व्हिडिओ सविस्तर पहा. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. परंतु या व्हिडिओचा दृष्टिकोन तुमच्यापर्यंत सत्य माहिती पोहोचवण्याचा आहे, ना की अचूक किंवा खोटी माहिती पोहोचवणे हा आमचा दृष्टिकोन नाही. त्यामुळे सत्य माहिती पाहण्यासाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सविस्तर पहा. चला, जेणेकरून तुमच्या मनामधील सर्व शंका सुटून जातील आणि अजितदादा खरंच जिवंत आहेत का? त्यांची एंट्री होणार आहे का? ते पत्रकार परिषद घेणार आहेत का? या सर्व प्रश्नांची उत्तरे सुद्धा भेटून जाणार आहे. आता बघा, 28 जानेवारीची ती सकाळ संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी दुर्दैवी सकाळ ठरलेली होते. कारण त्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्र राज्याने राज्यातील दमदार नेतृत्व गमावलेलं होतं. परंतु खरंच दादा त्या विमानामध्ये होते का त्या विमानामध्ये दादा नव्हतेच? अशा पद्धतीचे प्रश्न जे पण काय पडलेले आहेत, तर त्या प्रश्नांची उत्तरे देऊन टाकतो. बघा, मागच्या 28 जानेवारी पासून, म्हणजे ज्या दिवशी अजितदादांचा अपघात झाला अशी बातमी आली, तर त्या दिवसापासून आजपर्यंत ऐकलेल्या बातम्या, वाचलेले पेपर्स, सोशल मीडियावरती पाहिलेले व्हिडिओ, टीव्हीला पाहिलेल्या बातम्या, हे आता सर्व सत्य ठरत आहेत. कारण आता CIDच्या माध्यमातून एक ताजा आणि नवीन रिपोर्ट समोर आलेला आहे. या रिपोर्टमुळे अजितदादांच्या अपघाता प्रकरणाचा संपूर्ण उलगडा लागलेला आहे. बघा, बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या काही चर्चा सुरू होत्या, ज्या काही चुकीच्या बातम्या पसरवल्या जात होत्या, जी काही चुकीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जात होते, तर याला आता पूर्णविराम लागत आहे. एकंदरीत अजितदादांच्या विमान अपघाताचा पूर्णपणे उलगडा लागलेला आहे. मागच्या भरपूर दिवसांपासून अजितदादा जिवंत आहेत ही बातमी पसरवली जात होते. खरंच दादा जिवंत आहेत का, त्याचा आता रहस्य उघडकीस आलेलं आहे. यासोबत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अजितदादांचे निकटवर्ती अमोल मिटकरे, यासोबत शरद पवार गटांचे निकटवर्ती खासदार बजरंग सोनवणे, यासोबत खासदार संजय राऊत, यासोबत अंजनीय दमानिया यांनी उपस्थित केलेले प्रश्न, यासोबत अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी, त्यांच्या आमदारांनी, सामान्य नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि या प्रश्नांवरती निघालेली उत्तरे, हे सुद्धा आपण सविस्तर पाहणार आहोत. बघा, एकंदरीत विचार करायला गेला तर सोशल मीडियावरती एक बातमी तुफान व्हायरल होत आहे. तर ती बातमी म्हणजे
अजितदादा हे रजनीकांत सारखे एंट्री मारणार। यासोबत दुसरी बातमी व्हायरल होत आहे, ती बातमी म्हणजे अजितदादांच्या जे लेअर जेट 45 विमान आहे तर त्या विमानाचा अगोदर हिरवा रंग होता, त्यानंतर जे विमान कोसळलेलं आहे तर त्या विमानाचा रंग हा लालसर असल्याचा दावा करण्यात आलेला आहे। तर खरंच अजितदादांच्या विमानाचा रंग हा बदलण्यात आलेला आहे का, याविषयी सुद्धा महत्त्वाची माहिती आलेली आहे। यासोबत अजितदादांचे पुतणे रोहित पवार तर यांनी सुद्धा महत्त्वाचे स्टेटमेंट केलेले आहेत, तर ते स्टेटमेंट सुद्धा आपण पाहणार आहोत। परंतु तुमचा महत्त्वाचा प्रश्न, दादा जिवंत आहेत की नाही, हा प्रश्न आता कोड्यात टाकत होता, परंतु अखेर हा प्रश्न सुद्धा आता सुटत आहे। यासोबतच मित्रांनो, ही जी काय CID नेमण्यात आलेली आहे तर त्या CIDच्या माध्यमातून सुद्धा महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। यासोबत विमानाच्या शेवटच्या भागामध्ये एक ब्लॅक बॉक्स असतो, तर त्या ब्लॅक बॉक्स मधून सुद्धा महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। यासोबत अपघाताच्या दिवशी प्रत्यक्ष दर्शकांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि त्या प्रश्नांवरती मिळालेली उत्तरे, तर त्याची माहिती सुद्धा आपण बघणार आहोत। यासोबतच अजितदादांनी किंवा त्यांच्या सहकार्यांनी विमानातून उडी मारण्याचा प्रयत्न केलेला होता, अशा प्रकारचा दावा करण्यात आलेला होता, तर त्याविषयी सुद्धा महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। यासोबत अजितदादांचा अपघात होण्याच्या अगोदर त्यांना फोन आलेला होता, तर तो फोन कोणाचा होता, या फोनचा आणि अपघाताचा काही संबंध आहे का, याविषयी सुद्धा आपण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। यासोबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलेले दावे, यासोबत अजितदादांचे चुलते शरद पवार साहेब यांनी उपस्थित केलेले प्रश्न, यासोबत अजितदादांचे पुतणे रोहित पवार यांनी उपस्थित केलेले प्रश्न, यासोबत अजितदादांच्या चुलत बहीण म्हणजे सुप्रियाताई सुळे यांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि या सर्व प्रश्नांवरती मिळालेली उत्तरे, तर याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहोत। त्यामुळे पुढचे 2 मिनिटं व्हिडिओ पहा, जेणेकरून विमानाचा रंग खरंच बदललेला होता का, अजितदादांचं अख्खं विमान जळालं परंतु कागदपत्रे अजितदादांचं जॅकेट का जळालेलं नव्हतं, यासोबत या विमानामध्ये अजून काही इंधनच्या जास्त टाक्या ठेवण्यात आलेल्या होत्या का, किंवा अजितदादांना फोन आलेला होता, खरंच दादा या विमान अपघातामध्ये होते का, की दादा या विमानामध्ये बसलेच नव्हते, तर असे कोड्यात टाकणारे सर्व प्रश्न आता सुटलेले आहेत। यासोबत DGCA ही जी विमानाची कंपनी आहे तर त्यांच्या माध्यमातून सुद्धा महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। ATCच्या माध्यमातून सुद्धा काही महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। ब्लॅक बॉक्स मधून सुद्धा काही महत्त्वाचे मुद्दे आता स्पष्ट झालेले आहेत। त्यामुळे संपूर्ण प्रकरणाचा आता उलगडा लागलेला आहे। घातपात आहे की अपघात आहे, यावरती सुद्धा चर्चा सुरू होत्या, परंतु या ठिकाणी आता त्या प्रश्नाचा उलगडा सुद्धा लागलेला आहे। बघा मित्रांनो, 28 जानेवारी रोजी बारामतीमधील गोजोबावीच्या परिसरामध्ये एक विमान कोसळलं। हे विमान लेअर जेट 45, या विमानामध्ये 6 जण होते। हे 6 जण गंभीर जखमी असल्याची बातमी समोर आलेली होती। यानंतर काही कालावधी उलटला, लगेच सांगण्यात आलं की या विमानामध्ये अजितदादांसह अजून 5 जण जखमी आहेत। यानंतर पुढची बातमी आली, त्यामध्ये सांगण्यात आलं की अजितदादांचे निधन झाले, परंतु कोणाकोणाचे निधन झाले हे काही स्पष्ट झालेले नव्हते। काही कालावधीनंतर हे सुद्धा स्पष्ट झाले, परंतु शंका येण्याचं कारण म्हणजे पहिल्यांदा काय सांगितलं की मीडियाच्या माध्यमातून पहिली बातमी आली की या विमानामध्ये 6 जण व्यक्ती होत्या, परंतु या विमानामध्ये फक्त 5 मृतदेह सापडलेले होते। त्यामुळे सर्वांच्या मनामध्ये शंका उपस्थित झाल्या। यासोबत अजित पवारांचे निकटवर्तीय अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी सुद्धा हाच प्रश्न उपस्थित केला। त्यामुळे चर्चांना उधाण आलं। राजकीय वर्तुळामध्ये या बातम्या फिरू लागल्या की 6वी व्यक्ती अजून सापडलेले नव्हते, मग ती 6वी व्यक्ती दादाच होते का, दादांनी या विमानातून उडी मारली होते का, किंवा दादा या विमानामध्ये बसलेच नव्हते, अशा प्रकारचे प्रश्न परत उपस्थित होऊ लागले। आणि त्यामुळेच मागच्या काही दिवसांपासून अजितदादा जिवंत आहेत का, हा प्रश्न अजून सुद्धा राजकीय वर्तुळामध्ये फिरत आहेत। यासोबत अजित पवार गटाचे आमदार, शरद पवार गटाचे खासदार, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार यांनी उपस्थित केलेले प्रश्न, त्यावरती सुद्धा आपण पाहणार आहोत। यासोबत राजकारणातील धुरंधर शरद पवार यांनी
खूप जलद गतीने स्टेटमेंट दिलं, म्हणजेच त्यांनी जास्त चौकशी न करता लगेच स्टेटमेंट केलं की हा अपघात आहे, त्यामुळे अशी अपघाताची बातमी फिरवू लागले। यासोबत सुनेत्रा वहिनींनी सुद्धा खूप जलद गतीने उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली होती। पार्थ पवार असतील, जय पवार असतील, रोहित पवार असतील, सुप्रियाताई असतील, तर यांनी सुद्धा यावरती म्हणजेच हा अपघात आहे की घातपात असल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलेली नव्हते। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेला उधाण आलं आणि हे उधाण आल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये अफवा सुद्धा पसरवल्या जाऊ लागल्या। परंतु खरंच दादा परत येणार आहेत का? एक बातमी अशी सुद्धा आलेली होते की दादा आता जर्मनीत आहेत, तर ते लवकरच विमानात बसून लवकरच बारामतीत दाखल होणार, पत्रकार परिषद घेणार, तर अशा प्रकारच्या बातम्या सुद्धा व्हायरल होत आहेत। तर याच्यामध्ये काय तथ्य आहे का? खरंच दादांचं निधन झालेलं आहे की अजून दादांचं निधन झालेलं नाही? दादा जिवंत आहेत हे सुद्धा आपण बघून घ्या। बघा, 28 जानेवारी 2026 हा दिवस संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जनतेसाठी सर्वात मोठा आणि धक्का देणारा दुःखाचा दिवस ठरलेला होता, कारण या दिवशी संपूर्ण महाराष्ट्र राज्याने राज्याचे उपमुख्यमंत्री यासोबत तळागाळातील शेतकऱ्यांचे कैवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गमावलेलं होतं। याच दिवशी अजितदादांचा लेअरजेट 45 या विमान अपघातामध्ये निधन झालं होतं। परंतु हे निधन अपघाती निधन होतं की घातपाती निधन होतं, यावरती मोठमोठे विधाने, मोठमोठ्या चर्चा, आरोप प्रत्यारोप, वेगवेगळे खुलासे समोर येत होते। गावाच्या गल्लीबोळापासून ते बारामतीच्या गल्लीबोळापर्यंत एकच चर्चा सुरू होते, ती म्हणजे दादा जिवंत आहेत, 6वी व्यक्ती अजितदादाच होते, अशा प्रकारच्या चर्चा सुरू होत्या। यासोबत जी अजितदादांची बॉडी सांगण्यात आलेली होती, तर ती दादांची बॉडी नव्हती, अशा प्रकारचे स्टेटमेंट सुद्धा करण्यात आलेले होते। परंतु खरंच दादा जिवंत आहेत का? आहेत तर ते आता कुठे आहेत याविषयी सुद्धा महत्त्वाची माहिती समोर येत आहेत। विविध स्तरावरती हा विषय आता पोहोचलेला आहे। मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सुद्धा हा अपघात की घातपात यावरती स्पष्टीकरण दिलेलं आहे। CID असेल, DGC असेल, ATC असेल, यांच्या माध्यमातून यासोबत ब्लॅक बॉक्समधून काय माहिती समोर येत आहे याविषयी सुद्धा आपण पाहणार आहोत। बघा, एकंदरीत अजितदादांचा घातपात की अपघात हा प्रश्न कोड्यात पाडत होता, परंतु अखेर तो प्रश्न सुद्धा आता सुटलेला आहे। जी पण काही सत्य माहिती समोर आलेली आहे ती माहिती सुद्धा आपण पाहून घेऊया। आता बघा, एकंदरीत विचार करायला गेला तर एका विषयामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जोरदार चर्चा सुरू झालेली आहे, कारण राजकारणातील धुरंधर अजितदादांचे चुलते शरद पवार साहेब हे काय आज राजकारण करत नाहीत, वर्षानुवर्ष त्यांनी महाराष्ट्राचं राजकारण पाहिलेलं आहे। त्यामुळे सर्वात अगोदर सर्व जनता, सर्व नेते मंडळी सुद्धा म्हणत होते की दादा या विमानामध्ये नव्हतेच, दादांना त्यांच्या चुलत्यांनी लपवून ठेवलेलं आहे, अशा पद्धतीच्या चर्चा सुरू होत्या। परंतु खरंच दादा आहेत का याविषयी सुद्धा महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। बघा मित्रांनो, विचार करायला गेला तर दादा जिवंत आहेत हे का बोललं जात आहे, तर बघा तुम्ही विचार करा, अखंड विमान जळालं, या अपघातामध्ये नाहीच झालं, मग या विमानातील फाईल्स, कागदपत्रे कसं काय सुरक्षित राहिलेले आहेत? त्या कागदपत्रांचा, त्या फाईलचा जळून खाकनाक का झालेला नाही? यासोबत संपूर्ण संपलं तरी पण दादांचं घड्याळ का जळालं नाही? यासोबत विमानातील ब्लॅक बॉक्समध्ये मेडिकॉल का सापडलेला नाही? यासोबत अपघाताच्या काही मिनिटं आधी या विमानातून एक व्यक्ती बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता, हा दावा उपस्थित असणाऱ्या गोजूबावीच्या सरपंचांनी केलेला होता, प्रत्यक्षदर्शकांनी माहिती दिलेली होती। यासोबत अपघात होण्याच्या अगोदर दादांना फोन आलेला होता, तर तो फोन कोणाचा होता, कशा संदर्भात होता, या फोनचा आणि अपघाताचा काही संबंध आहे का हे सुद्धा आपण बघून घ्या। बघा, दादा जिवंत आहेत, दादा परत आलेत, अजितदादांच्या जीवाला धोका होता त्यामुळे त्यांना लपवून ठेवण्यात आलेलं होतं, दादा आता सुखरूप आहेत, शिवाजी द बॉस पिक्चर मधील रजनीकांत सारखे एंट्री करणार, अशा प्रकारच्या बातम्या तुम्ही सुद्धा पाहिलेल्या असतील। परंतु मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की राजकीय वर्तुळामध्ये वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत। काही ठिकाणी बोललं जात आहे की दादांचा अपघात होता, काही ठिकाणी बोललं जात आहे की दादांचा घातपात होता, काही ठिकाणी बोललं जात आहे की त्या विमानामध्ये दादाच नव्हते। त्यामुळे तुमच्या मनामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अफवा किंवा तुमच्या मनामध्ये सुद्धा विचार करायला भाग पाडणारे प्रश्न तयार झालेले असतील, तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आता भेटून जाणार आहे। परंतु मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, हे जे प्रकरण आहे तर हे प्रकरण 29-30 जानेवारी पर्यंत संपलं असतं, परंतु मीडियाच्या माध्यमातून एक बातमी आली, ती बातमी म्हणजे 6 व्यक्ती होत्या, फक्त 5 डेड बॉडी सापडल्या, त्यामुळे ती 6वी व्यक्ती कुठे गेली तर या प्रश्नाने
मोठ्या चर्चांना उधाण आलेलं होता। त्यानंतर फाईल्स यांचा नायनाट झालेला नव्हता। यासोबत प्रत्यक्षदर्शी असणारे सरपंच गोजोबावीचे जे काही सरपंच होते त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न त्यामुळे सुद्धा चर्चांना उधाण आलं। यासोबत अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नामुळे सुद्धा चर्चांना उधाण आलेलं होतं। मित्रांनो, अजितदादा जिवंत आहेत अशी बातमी त्यामुळेच फिरू लागली। यासोबत अजितदादांचे सहकारी यांच्याकडून सुद्धा विविध प्रश्न उपस्थित करण्यात आले। हे प्रश्न प्रत्येकाला पटणारे आहेत, त्यामुळेच अजितदादा जिवंत असल्याची चर्चा सुरू झाली। परंतु खरंच दादा जिवंत आहेत का? तर ते आहेत, तर ते कुठे आहेत? यामध्ये अजितदादांच्या चुलत्यांचा म्हणजे शरद पवारांचा काय प्लॅन आहे का? यासोबत विमानातील 6 व्यक्तींचा दावा, विमानांच्या बाहेर फेकलेली कागदपत्रे, हातावरती सापडलेले घड्याळ, अंगावरील जॅकेट, पायलटचे खराब असलेले रेकॉर्ड, विमानातील ब्लॅक बॉक्समधील रेकॉर्डिंग, अपघाताच्या अगोदर आलेले कॉल्स, अजितदादांनी दाखवलेल्या भ्रष्टाचाराच्या फाईल्स, संजय राऊत, बजरंग सोनवणे, अमोल मिटकरे, विमानातून बाहेर पडण्याचा प्रयत्न, विमानाचा आणि त्या विमानातील इंजिनचा आलेला जोराचा आवाज, तांत्रिक बिघाड, पायलटला दिसलेली धुक्याची उधळण, विजिबिलिटीचा आणि धुक्यांचा प्रश्न, बारामतीत असलेला रनवे आणि या रनवेवरती नसलेल्या लाईट्स, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। तर एकंदरीत पाहायला गेला तर काही ठिकाणी या रनवेवरती सुद्धा आक्षेप घेतला जात आहे। हा रनवे योग्य नसल्याची माहिती सुद्धा काही ठिकाणी वर्तवली जात आहे। परंतु यावरती अजित पवार गटाचे आमदार यांनी स्पष्टीकरण दिलेले आहे। खासदार असणारे बजरंग सोनवणे यांनी सुद्धा स्पष्टीकरण दिलेले आहे। यासोबत रोहित पवारांनी सुद्धा स्पष्टीकरण दिलेले आहे। याच्या अगोदर त्या रनवेवरती मोठ्या प्रमाणामध्ये विमाने उतरवलेली आहे। मग ते दादांचे विमान उतरायला काय अडचण होते? तर याच्यामध्ये रनवेचा काहीही संबंध नसल्याची माहिती समोर येत आहे। परंतु मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की एखाद्या मोठ्या सेलिब्रिटीचा मृत्यू झाला किंवा राजकारणातील मोठ्या नेत्याचा मृत्यू झाला की त्याविषयी वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात असतात, वेगवेगळ्या बातम्या पसरवल्या जात असतात। त्याच पद्धतीने अजयदादांच्या अपघातामध्ये सुद्धा अशाच बातम्या चुकीच्या पद्धतीने पसरवल्या जात आहेत। परंतु एक गोष्ट आता 5 मिनिटांपूर्वी हाती लागलेली आहे, तर ती गोष्ट म्हणजे काय? तर दादांची बॉडी ही ती विमान अपघातामध्ये सापडलेली होती। विमानामध्ये 6 व्यक्ती नव्हत्या तर 5च व्यक्ती होत्या। तर या 5 जणांचा मृत्यू झाला तर त्या 5 व्यक्तींपैकी दादा होते आणि दादांची DNA तपासणी म्हणजेच त्यांची तपासणी करून त्यांच्या परिवाराकडे त्यांना देण्यात आलेलं होतं। त्यामुळे दादांचा हा अपघात आहे की घातपात आहे हा प्रश्न फक्त आता राहिलेला आहे। तो प्रश्न सुद्धा लवकरच सुटेल। हा व्हिडिओचा दृष्टिकोन तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवणे।